पुण्यात अनेक ठिकाणी सिग्नल चालू असूनही पोलीस नसल्यानं ते सर्रास तोडले जातात। सिंहगड रस्त्यावरील आदित्य नाकोडा, सरिता नदी, सरिता वैभव या परिसरातल्या काही ज्येष्ठांनी वाहतुकीला शिस्त लावायला सुरुवात केली। पुढे काकांना मदत म्हणून लहान मुलं आणि काही युवकही पुढे आले। खूप इथे मीटिंग जमली होती, नावं वगैरे लिहून घेतली आमची। भरपूर गँग जमा झाली। आधी एक ग्रुप ते काका करायचे, आता पुढच्या लोकांनी सिग्नलसाठी मागणी केली, मग आता लोक यायला लागले। हा एकदम छोटा आहे आमच्यातला, 8वीत गेला आता। नंबर घेते, नंबर कोणाला देते? संध्याकाळी एक काका येतात, तर त्यांना द्यायचे ते नंबर। ते मोठे दादा वगैरे येतात, तर ते म्हटले की तुम्ही जे नंबर लिहितात ते संध्याकाळी द्या म्हणजे आमच्याकडे। मी 5वीत जाणार आहे। नाही ते काका येते, अजून मोठे होते, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही केलं, कारण अजून पोलीस इथे आला नाहीये। इतकं झालं ते पेपर मध्ये फोटो आला तरी पोलीस अजून काही आला नाही। पोलीस यायला पाहिजे, पोलीस यायला पाहिजे। म्हणजे तुमचं काम असतं? हा, म्हणजे आता शाळा सुरू झाल्यावर आम्हाला थोडी हा म्हणजे हा मेन पार्ट आहे ना, इथून तर गाड्या पुढे जातात सगळं। म्हणजे तिकडे थोडा कंट्रोल मध्ये आला की तिकडे पण थोडा कंट्रोल मध्ये, कारण इकडे आलं की त्यांना सकाळी या मुली वगैरे असतात, संध्याकाळी मोठी मुलं कॉलेजची वगैरे अशी असतात। एक दीपक जपे म्हणून आहे तिथे सरिता नगरीमध्ये राहतो, सरिता वैभवमध्ये। त्यांनी एकट्याने आज सुरुवातीला सुरू केला, मी त्यांना एकटे उभं राहताना पाहिलं काही दिवस, मी त्यांना विचारलं आणि मी जॉईन झालो त्यात। आणि आता बरीच मुलं पण जॉईन झाली आणि हा एक चांगला प्रकल्प मुलं राबवत आहेत। याचा वाहन चालकांवर परिणाम होतो, थोड्या प्रमाणात होत आहे। आता नेहमी जाणारे तात्पुरतं आहे, पण नेहमी जाणारे जे आहेत त्यांना आता समजायला लागले, तर ते हळूहळू होईल असा अंदाज आहे। किती मुलं आहेत त्याच्यामध्ये? जवळजवळ 14 मुलं आहेत, सगळे याच सोसायटीतले आहेत, सगळी या भागातली आहेत, म्हणजे सरिता नगरी, सरिता वैभव, सईनगर या सगळ्या भागातली आहेत, त्या आसपासच राहणारी आहेत आणि सगळी शाळेत वगैरे राहणारी व्यवस्थित अशीच मुलं आहेत। परफेक्ट अजून काम करू शकते। आता आपण त्यांना 2 दिवसात ट्रेनिंग घेऊन महाराष्ट्राचं ट्रेनिंग माझ्याकडे असतं, त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगायचं काय आम्ही त्यांना व्हॅल्यू व्यवस्थित आणि चांगलं रिझल्ट देऊया। बघा, म्हणजे माय प्रपोजल टू यू, देअर इज नो सिंगल माय एक्सपेन्सेस टू दॅट। माझं नाव रुचा देशमुख आणि मी 8th स्टँडर्डला जाणार आहे। आणि किती दिवस करते? तरी 15 दिवस झाले असते। तुला खेळ सोडून तुला हे करावं, कारण की इथे बरेच लोक काही थांबत नाही आणि आमच्या इकडच्यांना येण्याला खूप गैरसोय होते। सोसायटीची कुठून म्हणजे ते आदित्य नाकोडा इकडे, सरिता नगरी वगैरे मुलांना नाही व्यवस्थित मुलं कसं, फक्त ते लहान मुलं काय ना ट्रॅफिक वेळासारखं आहे। सकाळी काही मुली असतात, संध्याकाळी मुलं असतात, पोलीस पाहिजे तिथे एक मागे काल आले होते। काल एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांचे सहकारी येऊन गेले। मी ते असिस्टंट कमिशनर पोलीसच्या ऑफिसमध्ये बोललो आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला ट्रेनिंग देतील, काही मदत करतील। म्हणलं आठवड्यातनं 2 दिवस तरी एक पोलीस पाठवा, रोज तर शक्य नाही, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की या पूर्ण सिंहगड रस्त्याला 10 सिग्नल्स आहेत आणि फक्त 4 पोलीस आहेत।